देवाची स्तुती असो आणि प्रभू परमेश्वराच्या नावाला मान महिमा आणि गौरव असो. मला आशा आहे की आपण सर्वजण बरे आहात आणि परमेश्वर आपल्या सर्वांना त्याची दया, त्याची कृपा पुरवत आहे. त्याचं संरक्षण, त्याचं आरोग्य, त्याची सुरक्षितता देत आहे आणि त्याबद्दल देवाची स्तुती असो. आज परमेश्वराचे आभार मानू की परत एक आपल्याला संधी परमेश्वराने या भक्तीमध्ये सामील होण्याची दिलेली आहे. आज पूर्ण विश्वास आहे की परत परमेश्वर आपल्या सर्वांना या भक्तीच्या द्वारे आशीर्वादित करणार आहे. ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणावरून प्रभूचरणी लीन नम्र होऊया आणि परमेश्वराचं सहाय्य मागू. आणि आपण परमेश्वराचं सहाय्य त्याच्या प्रार्थनेने मागत असतो. चला तर आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही खूप तुझे आभार मानतो की या रविवारी परत आम्हाला एक संधी दिली तुझी भक्ती करण्याची. या माध्यमातून देवा आम्ही जोडल्या गेलेलो आहोत आणि दर रविवारी तू जोडतोस आणि तुझ्या आशीर्वादाने मला भरतो. तुझी दया, तुझी कृपा पुरवतोस, तुझं मार्गदर्शन करतोस. आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्ही सर्वजण देवा तुझ्या हातात समर्पित होतो. जे बंधू आणि भगिनी प्रभू देवा विविध अशा ठिकाणावरून या भक्तीला जोडल्या गेलेल्या आहेत, आमची प्रार्थना देवा की त्या सर्वांना आज जो विशेष आशीर्वाद प्रत्येकाच्यासाठी तुझ्या जवळ आहे, तुझ्या हातात आहे देवा, प्रत्येकाला प्राप्त होते आणि त्यासाठी तुला समर्पित होतो. हा समय आम्ही तुझ्या हातात देतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. मंडळी, आज चला आपण एक स्तोत्र वाचन करणार आहोत. नेहमीप्रमाणे स्तोत्र 92 आपल्या समोर ठेवूया. स्तोत्र 92, देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकार स्तुती. चला तर हे स्तोत्र आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी वाचन करूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा, तुझ्या नावाचे स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे. दशसंतू वाद्य, सतार व विडा ह्यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहेस. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत. पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की दुर्जन गवताप्रमाणे उगवेल व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा, तू तर सदा सर्व काळ उच्च स्थानी आहेस. हे परमेश्वरा, पहा तुझे वैरी नाश पावतील. सर्व दुष्कर्मांची दाणादाण होईल. पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहेस. मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्मा संबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबनोनावरील गंधसुरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहेत. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. देव त्याची वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या भक्ती गीताकडे आपण जाणार आहोत. एक हिंदी गीत आहे, भजन आहे. फार सुंदर त्याचे शब्द आहे. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मिले मुझको रिहाई है. त्याने जे आमच्यासाठी दुःख सहन केलं त्याद्वारे आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला मुक्तता मिळालेली आहे. सुंदर भजन आहे. अल्पेश आणि दिनेश हे लीड करणार आहे आणि काही दिवसापूर्वी आम्ही ते रेकॉर्ड केलेलं. मला आशा आहे की हे भजन आपल्या सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. चला तर या भजनामध्ये आपण, या हिंदी भजनामध्ये आपण सर्व मिळून सामील होऊया. Ah
देवाची स्तुती असो सुंदरशा गीताबद्दल. आणि मला आशा आहे की हे गीत आपल्या सर्वांसाठी परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे. या गीतामध्ये जे शेवटचं कडवं आपण गायलं त्यामध्ये आपण गायलं की ये जिंदगी मसीहा अब तेरी अमानत है. फार महत्वाची ती गोष्ट आहे. आणि गेल्या अनेक उपदेशामध्ये ते आपण बघत आहोत की जे जीवन परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्याचा मालक तो आहे. हे जीवन त्याची अमानत आहे आणि त्याने आम्हाला हे जगण्यासाठी दिलेलं आहे. आणि जर आम्ही ते लक्षात ठेवत नाही तर मात्र आमच्या जीवनामध्ये फार मोठा घोटाळा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढे आणखी एक महत्वाची गोष्ट त्यामध्ये आपण गायली आणि ती ही की मैंने तेरी बातों से अपनी जिंदगी सजाई है. परमेश्वराने आम्हाला जीवन दिलेलं आहे, जिंदगी दिलेली आहे. आम्ही कशी ती जगत आहोत, कोणत्या गोष्टीने आम्ही ती सजवत आहोत, फुलवत आहोत, कोणत्या गोष्टी आमच्या जवळ आहे की त्याने आमच्या जीवनाला शोभा मिळालेली आहे, त्याचं सौंदर्य वाढलेलं आहे. आणि फार महत्वाचं आहे आमच्या ह्या जीवनरूपी झाडाला कोणती फळं शोभा देत आहेत. गेल्या अनेक उपदेशामध्ये आपण बघितलं की आमचं जीवन परमेश्वराने लावलेल्या झाडासारखं आहे आणि परमेश्वराचा आशीर्वादित आणि आमच्या कल्पनेपेक्षा उंच असलेला उद्देश तेव्हा सिद्ध जाईल जेव्हा आमच्या जीवनरूपी झाडाला आत्मिक फळं त्याला बघायला मिळतील. आणि फार महत्वाची आणि तितकीच गंभीर गोष्ट आहे. फार गंभीर गोष्ट आहे. जीवन आम्ही जगत आहोत पण कुणासाठी जगत आहोत, कसे जगत आहोत, कोणत्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही भरत आहोत, टाकत आहोत, कोणत्या गोष्टींनी आमचं जीवन, कोणत्या फळांनी आमचं जीवन लादलेलं आहे, फार महत्वाचं आहे. एक घटना नवीन करारामध्ये आपण वाचतो. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 12 ते 14 ह्या वचनामध्ये ती घटना सांगितली. फार महत्वाची आहे. अंजिराचे निष्फळ झाड किंवा निष्फळ अंजिराचे झाड असं या घटनेचा शीर्षक दिलेला आहे. आपण वाचूया. फार महत्वाचं, कृपा करून लक्षपूर्वक ऐका. आपल्याजवळ जर बायबल असेल तर आपण कृपा करून आपण उघडून ते वाचूया. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. त्याला कसली तरी गरज आहे, त्याला काहीतरी हवं आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही. फारच दुःखाची गोष्ट. होय मित्रांनो, हे झाड दुसरं तिसरं काही नसून आपल्याला ठाऊक आहे की हे आमच्या जीवनाचं दर्शक आहे. हे तुमच्या आणि माझ्या जीवनाचं दर्शक आहे. परमेश्वराने ते लावलेलं आहे. परमेश्वराने ते एका उद्देशाने लावलेलं आहे. आणि आज तोच लावणारा परमेश्वर आमच्या समोर येऊन उभा आहे. तो आशेने आला आहे. त्याला आमच्याकडून काहीतरी हवं आहे, काहीतरी त्याला अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी एक फार मोठी निराशा झालेली आहे. एक मोठी शोकांतिका एका मोठ्या झाडाची, एक डवरलेल्या झाडाची, एका हिरव्यागार झाडाची झालेली आहे. मित्रांनो, कदाचित आम्ही वाढलेले आहोत, आम्ही मोठे झाले आहोत, कदाचित आमचा विस्तार झालेला आहे, आम्ही हिरवेगार पण आहोत. फळं परमेश्वरासाठी जी हवी आहेत ती आमच्या जीवनाला लादलेली आहे काय, लाभलेली आहे काय? या ठिकाणी आपण वाचतो, ह्या अंजिराच्या झाडाला ती फळं जी प्रभू येशू ख्रिस्ताला अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी दिसली नाहीत. आणि पुढे आपण वाचतो आणि म्हणून ते फार गंभीर आहे. आज आमच्या जीवनाबद्दल गंभीरपणे मला विचार का करायचा आहे हे आपण पुढे वाचूया. आणि मला ते वाचायलाच हवं, त्याशिवाय आम्हाला त्यातलं गंभीर कळणार नाही. पुढे असं म्हटलेलं आहे, तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खावो. होय, एक मोठं हिरवेगार अनेक वर्षापासून लावलेलं आणि वाढलेलं झाड या ठिकाणी शापित झालेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून ते फार महत्वाचं आहे. पुढेच या झाडाबद्दल 20 वचन
आपण वाचतो आणि डायरेक्ट ते वाचूया. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मग दुसऱ्या दिवशी सकाळी वाटेने जात असताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. मित्रांनो, काय आमच्या जीवनाचं झाड फक्त पानांनी भरलेलं आहे काय? आमच्या जीवनाचं आम्ही काय करत आहोत? काय परमेश्वराचा उद्देश, त्या लावणाऱ्याचा उद्देश आमच्या जीवनातून सफल होत आहे काय? आज अपेक्षेने तुमच्याकडे तो बघत आहे. मोठ्या आशेने तुमच्या जवळ परमेश्वर आलेला आहे. एक विश्वासणारे या नात्याने आम्ही विचार करूया, काय परमेश्वराची अपेक्षा आमच्या जीवनाच्या द्वारे आज पूर्ण होत आहे काय? आम्हाला विचार करायचा आहे. काय आम्ही आशीर्वादित झाड आहोत की आम्ही शापित झाड आहोत? आम्ही फळाने लादलेले झाड आहोत की वाळून गेलेले झाड आहोत? मित्रांनो, आज त्याबद्दल आम्हाला विचार करायचा आहे. आणि म्हणून गेल्या अनेक संदेशामध्ये तो विचार आपण करत आहोत, त्यावर आपण मनन करत आहोत. जे झाड, जी व्यक्ती, जो पुरुष पहिल्या स्तोत्रामध्ये आपण बघत आहोत आणि त्यामध्ये आपण वाचलं की हा आशीर्वादित जो पुरुष आहे तो, आणि त्याबद्दल पण असं म्हटलेलं आहे की तो हंगामी फळ देणाऱ्या झाडासारखा आहे. तो फलद्रूप आहे, तो आशीर्वादित आहे. जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते, इतका यशस्वी तो पुरुष आहे. आपण बघितलं याच्या यशाचं गमक, त्याच्या यशाचं रहस्य त्याने केलेले योग्य निवड, त्याने घेतलेले योग्य निर्णय त्यामध्ये आहे. आणि त्याने घेतलेले योग्य निर्णय आणि निवडीच्या मागे आणि त्याचं रहस्य आहे, कारण तो पवित्र शास्त्रात रमणार आहे आणि त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करणार आहे. प्रत्येक निर्णय, प्रत्येक निवड, प्रत्येक त्याचा प्लॅन, प्रत्येक पुढचं पाऊल त्याचं देवाच्या वचनानुसार आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम एक आशीर्वादित झाड म्हणून त्याचं जीवन आपण त्या ठिकाणी बघतो. आज आपण पुढे जाणार आहोत. आणखी पुढच्या वचनामध्ये आपण त्या झाडाबद्दल असं म्हटलेलं आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, आणि फार महत्वाची यासाठी, कारण झाड हे पाण्या वाचून फळ देऊ शकत नाही, ते जगू शकत नाही, ते वाढू शकत नाही. पाणी ही झाडाची गरज आहे. आणि आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, आमच्या आत्मिक जीवनासाठी आम्हाला आत्मिक अन्नाची, आम्हाला आत्मिक पाण्याची गरज आहे. आणि देवाचं वचन हेच आमच्यासाठी आत्मिक पाणी आणि आत्मिक अन्न आहे. धन्य मनुष्याबद्दल असं म्हटलेलं आहे, तो पाण्याच्या इतक्या जवळ आहे, त्या वचनाच्या तो इतका जवळ आहे की ते वचन त्याच्या जीवनाचा भाग बनलेला आहे. तो अहोरात्र त्या वचनामध्ये आहे. ते वचन फक्त तो जवळ नाही, ते वचन त्याच्यामध्ये मुळावलेलं आहे. तो म्हणतो की त्या वचनाचं तो अहोरात्र मनन करणार आहे. आम्हाला जर ती आत्मिक फळ हवी असतील आमच्या जीवनामध्ये, तो आत्मिक आशीर्वाद जर आमच्या जीवनाला हवा असेल, मित्रांनो, आम्हाला त्या वचनाच्या जवळ राहायचं आहे. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट आपण बघत आहोत, आणि ती म्हणजे त्या वचनासाठी, त्या पाण्यासाठी, त्या अन्नासाठी किती भुकेले आम्ही आहोत. कारण फक्त अन्न असून उपयोग नाही. मागच्या वेळेस आपण तो दाखला बघितला, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला अन्नावळीचा दाखला, भोजनावळीचा दाखला, मुबलक अन्न, तयार असलेलं अन्न, सर्व तयारी झालेली आहे. पण जे आमंत्रित होते त्यांना भूक नव्हती. वचनाची भूक त्यांना नव्हती. आत्मिक अन्नाची भूक त्यांना नव्हती. जगातील ज्या सर्व इतर गोष्टी आहे त्यासाठी ते भुकेले होते. मित्रांनो, फार महत्वाचं आहे, जर आत्मिक जीवन प्रवाह आहे, आत्मिक वचनाचा प्रवाह आहे, आम्ही किती जवळ त्या प्रवाहाच्या आहोत. दुसरी गोष्ट, किती भुकेले आम्ही आहोत, किती ताणलेले आम्ही आहोत, किती आतुर आम्ही त्यासाठी आहोत, फार महत्वाचं आहे. स्तोत्र 42 आणि 1 आणि 2 यामध्ये असं म्हटलेलं आहे, हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झालेला आहे.
मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. हरिणी जशी पाण्यासाठी लुलपत असते, ती कासावीस झाली असते, ती त्यामागे धावत असते पाण्यामागे. मित्रांनो, हा लिहिणारा असा म्हणतो, हा स्तोत्रकर्ता म्हणतो, तसा हे देवा तुझ्यासाठी, तुझ्या वचनासाठी, त्या अन्नासाठी, त्या पाण्यासाठी माझा जीव आतुर, तहानेला आणि कासावीस झालेला आहे. मित्रांनो, अन्न आहे, प्रवाह आहे, वचन आहे. आमची भूक कुठे गेलेली आहे? मला असं वाटतं आज सर्वात मोठा जगाचा तो प्रश्न आहे, मंदावलेली भूक. विश्वासणाऱ्यांचा प्रश्न तो आहे. आमच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये अनेक वेळेस ही फळं आम्ही बघत नाही, आम्हाला बघायला मिळत नाही. मित्रांनो, आमचं जीवन शुष्क झालेलं आहे, आमचं जीवन वाळून गेलेलं आहे आध्यात्मिकरित्या, कारण आम्ही ताणलेले आणि भुकेले नाही. ती ओढ, ती आतुरता आमच्या जीवनात राहिलेली नाही. आम्हाला म्हणून गंभीरपणे विचार करायचा आहे. वेळ येण्या अगोदरच आम्हाला आमचं जीवन सुधारायचं आहे. मित्रांनो, आज त्यावर आपण विचार करणार आहोत. या ठिकाणी असं तो म्हणतो की माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला झालेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. यावेळेस मला एक गोष्ट आठवते. एक गुरुजी होते आणि त्याचे शिष्य होते. एकदा शिष्याने त्या गुरुजींना विचारलं, गुरुजी, परमेश्वराचं दर्शन मला कसं प्राप्त होईल, कसा परमेश्वर मला भेटेल? गुरुजींनी त्याला एका समोरच्या नदीवर नेलं, ओढ्यावर नेलं आणि त्याला पाण्यामध्ये ते घेऊन गेले. आणि पाण्यामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या शिष्याला त्या गुरुजीने पाण्यामध्ये बुडवलं आणि बऱ्याच वेळेस त्याला दाबून त्या ठिकाणी ठेवलं आणि तो अतिशय कासाविसा झाला आणि तेव्हा त्याने बाहेर काढलं. गुरुजीने त्याला एक प्रश्न विचारला, शिष्या, तुला कसं वाटतं? आणि त्याने उत्तर दिलं, गुरुजी, जीव कासावीस झालेला आहे, जीव राहतो की जातो असं झालेलं आहे. आणि गुरुजींनी त्यांना उत्तर दिलं की शिष्या, ज्यावेळेस तुझा जीव परमेश्वरासाठी असा होईल तेव्हा तुला त्याचं दर्शन होईल. मित्रांनो, आमचा जीव परमेश्वरासाठी आतुर झालेला आहे काय? हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, देवाच्या दर्शनासाठी, त्याच्या वचनासाठी, त्याच्या आत्मिक अन्नासाठी किती कासावीस, किती भुकेले आणि तहानेले आम्ही आहोत. प्रवाह आमच्या जवळ आहे, त्याबद्दल वाद नाही. आम्ही वचन वाचत आहोत, आम्ही वचन आम्हाला माहिती आहे, त्यावर आम्ही बोलत आहोत. मित्रांनो, किती भुकेले आणि किती तहानेले आम्ही आहोत, किती त्यासाठी आम्ही आतुर झालेले आहोत. मित्रांनो, अनेक वेळेस देवाचं वचन एक फॉर्मॅलिटीज आमच्यासाठी झालेलं आहे. मित्रांनो, देवाचं वचन फक्त काही फॉर्मॅलिटी नाही, हे काही जप नाही किंवा एखादं मंत्राचं पठण किंवा रूढी किंवा परंपरा अशी ही गोष्ट नाही, ही रुटीन गोष्ट नाही आहे. ही अन्न आहे, ही अन्न आहे, ही आमची गरज आहे, ही गरज आहे. धन्य मनुष्य असं म्हणतो की तो त्यामध्ये रममाण झालेला आहे आणि त्याचे तो अहोरात्र मनन करणार आहे. ती त्याची गरज बनलेली आहे. किती डिपेंड आपण त्यावर झालेलो आहोत. मित्रांनो, जसं आमचं शारीरिक जीवन, शरीर अन्नावर अवलंबून असतं, आमचं आत्मिक जीवन किती वचनावर अवलंबून आहे. आज आपण विचार करूया की आमच्या जीवनामध्ये किती परमेश्वराच्या वचनाच्या प्रवाहाच्या जवळ आम्ही आहोत. आज आम्ही विचार करूया की किती आम्ही त्यासाठी भुकेले आणि तहानेले आहोत. वचन सांगता आणि स्तोत्र करता म्हणतो की हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट, आमच्या जीवनरूपी झाडाला आत्मिक जर फळ हवं असतील त्यासाठी, आणि ती म्हणजे किती मुळावले आम्ही आहोत. कदाचित पाण्याच्या प्रवाहाजवळ आम्ही आहोत, पाण्याचा प्रवाह आम्हाला उपलब्ध आहे, किती त्यामध्ये आम्ही मुळावलेले आहोत. कारण असं म्हणतात, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, नो रूट्स नो फ्रुट्स. आमचं मुळवणं फार गरजेचं आहे, कारण
फल धारण करण्यासाठी आम्हाला वाढावं लागेल, आम्हाला टिकावं लागेल, आम्हाला जगावं लागेल आणि त्यानंतर आपण पुढे फळ देऊ शकतो. आणि त्या वाढण्यासाठी, त्या टिकण्यासाठी आमच्या आत्मिक जीवनामध्ये, कारण फार वाढ गरजेची आहे. प्रत्येक झाडाला फल देण्यासाठी वाढणं गरजेचं आहे आणि वाढण्यासाठी त्याला मुळवण्याची गरज आहे. प्रत्येक दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितला. मागच्या वेळेस आपण तो वाचला होता आणि मत्ती वर्तमान याचा 13वा अध्याय ह्यामध्ये पेरणाऱ्याचा दृष्टांत आपण वाचतो आणि मागच्या वेळेस पण आपण वाचलेला आहे. पेरणारा आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थिती आहे की ज्यामध्ये ते बी पेरल्या गेलेलं आहे. त्यामध्ये एक परत आणखी एक विशिष्ट स्थिती या ठिकाणी वर्णन केली आहे की जी आज आपण विशेष करून बघणार आहोत. 20 आणि 21 वचन 13व्या अध्यायातील. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो व ते तात्काळ आनंदाने ग्रहण करतो. ऐकणारा तो आहे, तो ग्रहण करणार आहे. इतकंच काय, इथे असं म्हटलेलं आहे तो आनंदाने ग्रहण करणार आहे. पण तरीही पुढे आपण ती वाचतो की तो फळ देऊ शकला नाही, तो फलद्रूप होऊ शकला नाही आणि म्हणून ते पाहणं गरजेचं आहे. आणि हे समजणं गरजेचं आहे की वचन फक्त ऐकणं, माहीत असणं, ग्रहण करणं किंवा आनंदाने ग्रहण करणं एवढंच पुरेसं नाही. फलद्रूप होण्यासाठी, पीक देण्यासाठी, वाढण्यासाठी. आणि आज त्याकडे विशेष करून आपण बघणार आहोत, कारण पुढे असं म्हटलेलं आहे परंतु त्यास मूळ नसल्या कारणामुळे तो थोडाच वेळ टिकतो. फल धारण करण्यासाठी आम्हाला वाढावं लागेल, आम्हाला टिकावं लागेल, आम्हाला बळकट व्हावं लागेल आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आम्ही मूळ धरतो. आणि म्हणून असं म्हणतात की नो रूट्स नो फ्रुट्स. आम्हाला मुळाची गरज आहे. मित्रांनो, आज आम्ही बघत आहोत आशीर्वादित जीवनासाठी त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ जितकं असणं गरजेचं आहे तितकंच त्या पाण्याच्या प्रवाहासाठी ताणेलं आणि भुकेलं असणं गरजेचं आहे. जितकं भुकेलं आणि ताणेलं असणं गरजेचं आहे तितकंच त्यामध्ये मुळावणेच गरजेचं आहे. आमची जीवनाची मुळं कुठे आहेत? बऱ्याच वेळेस आमचं लक्ष, आणि अगदी साहजिक आहे, फळावर असतं. फळं आमच्या लक्षात राहतात, फळाबद्दल आपण बोलतो, फळांबद्दल आमचं आकर्षण आहे, फळद्रूप होण्याची इच्छा सुद्धा आमची आहे. पण फळ हा परिणाम आहे, मूळ हे त्याचं कारण आहे. मूळ धरल्याशिवाय, त्या वचनामध्ये मुळावल्याशिवाय आम्ही फलद्रूप होऊ शकणार नाही. फळ हे झाडाचं प्रॉडक्ट आहे, पण मूळ त्याचा प्रोड्युसर आहे. मुळाशिवाय फळाची निर्मिती होणार नाही. फळ हा इफेक्ट आहे, तो परिणाम आहे. मूळ हे कॉज आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, फळ हे दिसणारे आहेत, मूळ हे कधीही दिसत नाही. तर ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आज विचार करत आहोत या धन्य मनुष्याबद्दल. असं म्हटलेलं आहे की तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेला आहे आणि तो आपल्या हंगामी फळ देणार आहे, कारण तो त्यामध्ये मुळावलेला आहे. आमच्या जीवनामध्ये, आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही कुठे आहोत मित्रांनो? आज जर परमेश्वरांच्या समोर उभा आहे आणि जो भुकेला आहे, ज्याला काहीतरी हवं आहे आमच्याकडून, ज्याच्यासाठी हे जीवन आम्हाला दिलेलं आहे, ज्यासाठी हे झाड त्याने लावलेलं आहे, कोणती फळं की फक्त पानच आमच्या जीवनाला लागलेली आहेत? मित्रांनो, आमचं जीवन फलद्रूप आहे काय? कलसैकरास पत्र याचं दुसरा अध्याय, कलसैकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये किंवा 6वं आणि 7वं वचन आपण या ठिकाणी वाचतो. फार महत्वाचं आहे. आमच्या ख्रिस्ती जीवनाशी ते लागू आहेत. तर ख्रिस्त येशू जो प्रभू, याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे वा. असं तो म्हणतो की त्यामध्ये चालत राहा. ती चालणारी प्रक्रिया आहे, तो प्रवाह आहे.
तो थांबणारा नाही. ते सतत चालू राहायला हवं. कशासाठी? जर तुम्हाला वाढायचं असेल. आणि म्हणून त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. मुळावलेले. पहिली गरज, जोपर्यंत आम्ही मुळावत नाही तोपर्यंत आम्ही वाढल्या जाणार नाही. मित्रांनो, विश्वासणाऱ्यांचं जीवन तर विश्वासावर अवलंबून आहे. आणि विश्वासामध्येच आमची प्रगती नाही, विश्वासामध्येच आम्ही मजबूत होत नाही, विश्वासामध्ये जर आम्ही बळकट नाही, मित्रांनो, आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये फलद्रूप कसे होणार? ही आत्मिक फळ जे परमेश्वराला आमच्या जीवनातून अपेक्षित आहे ती कशी आम्हाला प्राप्त होतील? आणि म्हणून या ठिकाणी पॉल म्हणतो की मुळावणं गरजेचं आहे. आणि ती प्रक्रिया आहे, ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये विचार करायचा आहे, कोणतं जीवन आम्ही जगत आहोत? फक्त पाल्याचं जीवन, फक्त डवरलेलं जीवन, फक्त वाढलेलं जीवन, की फलद्रूप जीवन? आणि त्यासाठी सतत मुळावलेलं असणं गरजेचं आहे. इर्मया याचा 17वा अध्याय आणि 7 आणि 8 वचन यावेळेस आपण वाचू. इथे असं लिहिलं आहे, जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तू आपली मुळे नदी किनारी पसरेल. उन्हाची झळही आली तरी तो तिला भिणार नाही आणि त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. काय आशीर्वादित जीवन! किती आशीर्वादित जीवन! आणि आशीर्वादित जीवन सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हे फार महत्वाचं आहे. मित्रांनो, आमचं जीवन आहे, आमचं जीवनाचं झाड आहे. पण त्याचबरोबर सभोवतालची जी परिस्थिती आहे ती कशी असेल, कधी बदलेल, कधी प्रतिकूल होईल, कधी अनुकूल होईल, सांगता येत नाही. आणि म्हणून फार महत्वाचं आहे. आणि काय महत्वाचं आहे? आम्ही मुळावलेले कोठे आहोत? आम्ही मुळावलेले कोठे आहोत? आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे, तो मुळावलेला आहे. कुठे मुळावलेला आहे? त्याचं उत्तर परत 7व्या वचनात आहे की तो म्हणतो की जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वरच आहे. मित्रांनो, परमेश्वरावर मुळावलेला, त्यामध्ये मुळावलेला आहे, त्याच्या वचनामध्ये रममाण झालेला आहे, त्याच्या वचनाचं सतत मनन करणारा तो आहे. आणि जर तसा तो आहे तर त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की उन्हाची झळई येते तेव्हा तो भिणार नाही. मित्रांनो, हे निर्भय जीवन, हे मजबूत जीवन, हे अढळचं जीवन जर आम्हाला हवं असेल, आमची मुळं कुठे आहेत? आमची मुळं कुठे आहेत? जर आमची मुळं परमेश्वरामध्ये आहे, त्याच्या वचनात आहे, मित्रांनो, आम्हाला भिण्याचं कारण नाही. तेच हे वचन आम्हाला सांगते आहे. आजची स्थिती नक्कीच सोपी आणि साधी नाही. मित्रांनो, कठीण परिस्थितीमध्ये आम्ही जगत आहोत. विश्वासणारे या नात्याने अनेक चॅलेंजेस, अनेक प्रकारचे समस्या, प्रश्न, आव्हानं आमच्या समोर आहेत. आमची कुटुंब सुद्धा अशा सर्व परिस्थितीने वेढलेली आहेत. आर्थिकदृष्ट्या आम्ही कठीण परिस्थितीमध्ये आहोत. आमच्या आरोग्याच्या अनेक अनेक समस्या आहेत. इथे म्हटलेलं आहे उन्हाची झळई. होय, अशा तप्त अशा वातावरणामध्ये, अशा उष्ण अशा वातावरणामध्ये, प्रतिकूल अशा वातावरणामध्ये सध्या आम्ही जगत आहोत. मित्रांनो, पण भिण्याचं कारण नाही, भिण्याचं कारण नाही. आम्हाला भीती नाही, पण तेव्हाच आम्ही भिण्याचं कारण नाही जेव्हा आमची मुळं परमेश्वराच्या वचनात मुळावलेली आहेत. आणि म्हणून आम्हाला विचार करायचा आहे. तिथे असं म्हटलेले उन्हाची झळई येते तेव्हा तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील, अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. आम्हाला भिण्याचं कारण नाही, आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. फार मोठे प्रश्न गेल्या ह्या 2 वर्षामध्ये या करोनाच्यामुळे आणि या पॅन्डेमिकमुळे
संपूर्ण जगभर निर्माण झालेला आहे. भीती आहे आणि चिंता आहे. भविष्याची चिंता निर्माण झालेली आहे. अनेक प्रकारचे प्रश्न अनेक परिवारामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये निर्माण झालेले आहेत. पण जो मनुष्य, जो पुरुष ज्याची मुळे परमेश्वराच्या वचनात आहे, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, त्याला भिण्याचं कारण नाही. भिण्याचं कारण नाही, त्याला चिंता करण्याची कारण नाही. मित्रांनो, ती निर्भयता आणि ती चिंतामुक्त जीवन जर आम्हाला असेल तर ह्या वचनाप्रमाणे आमचा भाव विषय परमेश्वराला आम्ही करूया. त्या धन्य मनुष्यासारखं त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ मुळावलेले आपण राहूया. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की त्याला चिंता पडणार नाही, तो फळ देण्याचे सोडणार नाही. फक्त फलद्रूप नाही, तो सतत तो फलद्रूप राहणार आहे. सगळं काही थांबेल, त्याची फळं कधी थांबणार नाही. सगळं काही समाप्त होईल, त्याचे फळ समाप्त होणार नाही. मित्रांनो, तेच जीवन परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो. तीच त्याची इच्छा आहे. त्यासाठीच तुम्हाला आणि मला त्याने लावलेला आहे. त्यासाठीच हा जीवन प्रवाह, हा पाण्याचा प्रवाह तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलेला आहे. आम्ही मुळावलेले आहोत काय? आणि जर आम्ही परमेश्वराच्या वचनात मुळावलेले आहोत, आम्हाला भिण्याचं कारण नाही, आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. आणि जेव्हा आम्ही मुळावलेले आहोत मित्रांनो, कधीही फळ संपणार नाही. होय मित्रांनो, ते जर आशीर्वादित जीवन त्या धन्य मनुष्यासारखं आपल्याला जर हवं असेल तर आमचे निर्णय कशावर अवलंबून आहे? काय देवाच्या वचनावर आम्ही अवलंबून आहे का? देवाचं वचन आमची गरज बनलेली आहे काय? देवाच्या वचनाच्या ह्या पाण्यासाठी, ह्या अन्नासाठी किती भुकेले आणि तहानेले आम्ही आहोत? किती जवळ आम्ही देवाच्या वचनामध्ये आहोत? किती रममाण आम्ही त्यामध्ये होत आहोत? किती मुळावलेले आम्ही त्यामध्ये आहोत? आणि जर त्यामध्ये आम्ही मुळावलेले आहोत देवाच्या वचनामध्ये ह्या दिवसांमध्ये, तर आम्हाला भिण्याचं कारण नाही. येणाऱ्या दिवसामध्ये कशी स्थिती असेल आम्हाला ठाऊक नाही, कशी स्थिती असेल. पण देवाचे वचन आम्हाला एक अभिवचन देते, खात्री देते की देवाच्या वचनामध्ये आम्ही मुळावलेले आहोत आणि आमचा भाव विषय जर परमेश्वर आहे तर आम्हाला भिण्याचं कारण नाही. आणि केव्हाही जर परमेश्वराच्या समोर आम्हाला उभं राहावं लागलं तर त्याला आमच्या जीवनामध्ये या अंजिराच्या झाडाला लादलेली फळं दृष्टीस पडतील. मित्रांनो, आज आम्हाला विचार करायचा आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये अधिक मुळावलेले आपण होऊया आणि फलद्रूप होऊया, आशीर्वादित होऊया. देव आपणास आशीर्वादित करो. देवाची स्तुती असो सुंदरशा भक्ती वचनांबद्दल. आणि मला आशा आहे की ही भक्ती वचनं आम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर अधिक आशीर्वादित करेल, अधिक मार्गदर्शन करेल आणि आमच्या जीवनामध्ये आमच्या आत्मिक वाढीसाठी कारणीभूत ठरतील. आज आपल्या भक्तीच्या प्रार्थनेकडे आपण जाणार आहोत आणि काल स्तुती आज आहे कारण परमेश्वराने आमचं सहाय्य केलेलं आहे. आपण विशेष प्रार्थनेमध्ये होतो आपल्या सर्व तरुण मुलांच्या एक्झामसाठी आणि त्यांच्या एक्झाममध्ये परमेश्वराने सहाय्य केलेलं आहे. अजून येणाऱ्या दिवसांमध्ये काहींच्या एक्झाम्स आहेत, काहींच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, काहींच्या त्यांच्या कॉलेजमधल्या एक्झाम्स आहेत, विशेष करून नर्सिंगच्या बद्दलच्या. त्या सर्वांसाठी आपण त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आहोत आणि पुढे सुद्धा प्रार्थनेमध्ये राहूया. 2 लहान लेकरांसाठी आपण प्रार्थनेमध्ये होतो, डेव्हिड आणि डॅनियल. आणि देवाची स्तुती असो की परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. मागील सप्ताहामध्ये परत आपले काही प्रिय लोक प्रवासामध्ये होते आणि ते कळवतात, देवाची स्तुती सांगतात की परमेश्वराने त्यांचा प्रवास, त्यांचं येणं जाणं सुरक्षित केलेलं आहे. देवाची स्तुती असो. मागील सप्ताहामध्ये ज्यांचे वाढदिवस झाले त्याबद्दल देवाची स्तुती असो. मॅरेज अॅनिव्हर्सरीज होत्या आणि त्याबद्दल सुद्धा देवाची स्तुती असो. मी आणि पाळकीनबाई सुद्धा खूप खूप देवाची स्तुती करतो कारण मागील सप्ताहामध्ये आमच्या लग्नाला 28 वर्ष झाले आणि देवाने 28 वर्ष आमच्या वैवाहिक जीवनामध्ये आम्हाला सहाय्य केलं, आशीर्वादित केलं, मार्गदर्शन केलं आणि त्याच्या सेवेसाठी आमचा उपयोग करून गेला. त्याबद्दल देवाचे आम्ही खूप आभार मानतो आणि
मंडळीचे पण खूप आभार मानतो तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल, प्रीतीबद्दल, प्रार्थनेबद्दल. आणि यापुढे सुद्धा आमच्यासाठी प्रार्थनामध्ये राहा अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. काही परत आज प्रार्थनेच्या गरजा आहेत. पास्टर देवीदास आहे, त्यांच्यासाठी प्रार्थनेची गरज आहे. आरोग्यासाठी सीमा भोगले यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आहोत आणि परमेश्वराने त्यांना संपूर्ण मानसिक स्वास्थ्य द्यावं यासाठी आपण प्रार्थना करूया. बंधू जगदाळे यांच्या आईंच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये आहोत. गोडसे बंधू यांचे वडील ते सुद्धा ट्रीटमेंटमध्ये आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये राहणार आहोत. वारली भागामध्ये एक बंधू विनोद परेठ म्हणून आहेत आणि त्यांना सहाय्याची गरज आहे, त्यांना प्रार्थनेची गरज आहे. आपण त्यांच्यासाठी आज प्रार्थनेमध्ये राहूया आणि यापुढे सुद्धा आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये सुद्धा त्यांची आठवण आपण करणार आहोत. आपल्या देशासाठी आपण नेहमीप्रमाणे प्रार्थना करू. आपल्या देशबांधवांसाठी, आपले सर्व तरुण मुलं आणि मुली आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी. त्याचप्रमाणे आज ज्या ज्या ठिकाणी या प्रार्थनेमध्ये विविध ठिकाणावरून जे बंधू भगिनी, जे परिवार जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. आज आपल्यापैकी कोणी आजारी असेल, दुःखी असतील, कष्टी असतील, कुठेतरी बंधन असेल, आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्या सर्वांसाठी मी प्रार्थना करेन. आणि नक्कीच प्रार्थनेमध्ये जे बळ आहे ते अनेक वेळेस आम्ही अनुभवलेलं आहे. आणि म्हणून तुमच्याही काही गरजा असतील, आपल्या काही विषय असतील तर जरूर आम्हाला कळवत राहा, कारण आमचा जो प्रार्थनेचा गट आहे तो नेहमी या सर्व गरजांसाठी प्रार्थनेमध्ये असतो. चला तर आज आपण या सर्व ज्या आपल्यासमोर गरजा आणि विनंती आहेत, उपकारस्तुती याच्यासाठी प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण देवा आम्ही प्रार्थनेमध्ये ज्या ज्या वेळेस तुझ्या चरणी लीन नम्र होतो, आमचा प्रत्येक शब्द ऐकणारा परमेश्वर आहे. आमचं मन, आमचं अंतःकरण जाणणारा तू परमेश्वर आहे. आणि म्हणून देवा तुझ्या चरणी आम्ही लीन नम्र होतो आणि मागतो देवा या सर्व गरजा तुझ्यासमोर मांडत आहोत. आम्ही विशेष तुझी स्तुती करतो देवा, कारण आम्ही प्रार्थनेमध्ये होतो. आमच्या तरुण लेकरांच्या अनेक परीक्षा होत्या आणि त्यामध्ये तू त्यांचं सहाय्य करता झालेलं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये अनेक आमच्या तरुण मुलांच्या विशेष करून परीक्षा आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, त्यांचं सहाय्य करत आहोत. अद्भुत मार्ग त्यांच्यासाठी तू उघड. ज्यांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत आणि होणार आहेत, विशेष करून नर्सिंगच्या स्टुडंटच्या, त्यांच्यासाठी सुद्धा देवा तुझं सहाय्य आणि सर्व प्रकारचं तुझं ज्ञान, बुद्धी, स्मरणशक्ती आम्ही मागत आहोत. प्रभू आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. डेव्हिड आणि डॅनियल ह्या दोन बालकांच्यासाठी आमची प्रार्थना होती. त्यांना तू आरोग्य दिली आहे. तुझ्याच आरोग्यामध्ये यापुढे त्यांना तू ठेव. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो, कारण आमचे बंधू आणि भगिनी प्रवासामध्ये होते, मागील सप्ताहामध्ये त्यांचं जाणं येणं तू सुरक्षित केलं, त्यांचा प्रवास तू सुरक्षित केला, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. मागील सप्ताहामध्ये देवा आमच्या मंडळीतील ज्या ज्या मुला आणि मुलींना, बंधू भगिनींना तू नवीन वर्ष दिलं आहे, वाढदिवस दिलेले आहेत, आमची प्रार्थना देवा त्याचं हे येणारं वर्ष विशेष करून आशीर्वादाचं हो दे, आनंदाचं हो दे. त्याची प्रत्येक गरज तुझ्या दयन कृपेने पुरव अशी प्रार्थना ज्यांचे वाढदिवस झाले त्यांच्यासाठी आम्ही करत आहोत. त्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले त्यांच्यासाठी सुद्धा देवा त्यांचं वैवाहिक जीवन विशेष तू आशीर्वादित होऊ दे अशी प्रार्थनाच आम्ही करत आहोत. देवा आम्ही उभयता विशेष करून तुझी स्तुती करतो, कारण गेले 28 वर्ष प्रभू आम्हाला तू सांभाळलंस, तुझी दया, तुझी कृपा पुरवलीस. सर्व सुख दुःखांमध्ये देवा तू आमचं सहाय्य करता झाला. आणि देवा विशेष करून जी सेवेची संधी तू आम्हाला दिली देवा, त्यासाठी आम्ही पात्र नसताना सुद्धा देवा तू आमच्याद्वारे जी सेवा घडून आणली त्याबद्दल आम्ही विशेष करून तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. यापुढे सुद्धा तुझी दया, तुझी कृपा, तुझं आरोग्य आम्हाला लाभू दे आणि अधिक तुझ्या सेवेसाठी आम्हाला उपयोगी बनव अशीच नम्र प्रार्थना तुझ्या चरणी करतो. जी मंडळी, जी सेवा तू आम्हाला दिलेली आहे प्रभू देवा, त्याबद्दल सुद्धा आम्ही खूप खूप तुझे आभार मानतो. देवा आज परत आम्ही प्रार्थना करतो. आमच्या अनेक गरजा आहेत, विशेष करून आरोग्याबद्दलच्या आम्ही प्रार्थना करतो. पास्टर देवीदास यांच्यासाठी त्यांना आरोग्याची गरज आहे, कृपा करून त्यांना आरोग्य दे. सिस्टर भोगले यांच्यासाठी देवा त्यांना स्पर्श कर, त्यांच्या मनाला स्पर्श कर. जे भय, दडपण, भीती प्रभू येशू ख्रिस्ताने निघून जाऊ दे देवा, आणि एक मानसिक स्वास्थ्य त्यांना तू लाभू दे. आमची प्रार्थना आहे प्रभू देवा बंधू जगदाळे यांच्या आईंच्यासाठी कृपा करून त्यांना आरोग्य प्राप्त होऊ दे. गोडसे यांच्या वडिलांच्यासाठी जी ट्रीटमेंट आहे प्रभू देवा त्यामध्ये सहाय्य करत आहोत. प्रत्येक त्यांची जी गरज असेल, आर्थिक गरज असेल, ती सुद्धा तू पुरव अशी प्रार्थना आम्ही त्यांच्यासाठी करतो. आम्ही प्रार्थना करतो देवा बंधू विनोद
परेड आमच्या वारली भागातील आहेत. तुझ्या स्पर्शाची त्यांना गरज आहे. कृपा करून तू स्पर्श त्यांना तू कर देवा, आणि ह्यावेळेस त्यांना सर्व बंधनातून मुक्त कर. प्रभू, आज आम्ही शिकून प्रार्थना करतो, जे जे परिवार, जे बंधू भगिनी आज या भक्तीमध्ये जोडल्या गेलेले आहेत, ऐकत आहेत, सामील झालेले आहेत, प्रभू आज त्यांच्यासाठी प्रार्थना. त्यांची प्रत्येक गरज, त्यांची कौटुंबिक गरज असेल, त्यांची लेकरांची गरज असेल, आज कोणीतरी कुठेतरी आजाराने ग्रस्त आहे प्रभू देवा, कुठल्या व्याधीने प्रभू देवा ग्रस्त आहे, आमची प्रार्थना आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रत्येक व्याधी तू दूर कर, प्रत्येक आर्थिक अडचण तू दूर कर प्रभू देवा. आमच्या लेकरांच्यासाठी आमची प्रार्थना आहे, त्यांचे भविष्य, त्यांचे आयुष्य, त्यांचं शिक्षण तेव्हा आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. त्यांचे मार्ग तू मोकळे कर देवा, आणि विशेष करून आमच्या सर्व तरुण लेकरांना तुझ्या भयात, तुझ्या मार्गात त्यांना तो ठेव. प्रभू, आम्ही विशेष करून तुझी स्तुती करतो की या माध्यमातून ही सेवा तू आशीर्वादित करत आहे. अनेक लोकांपर्यंत तुझं वचन जात आहे, अनेक लोकांना तुझ्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित तू करत आहे. प्रथम आम्ही तुझे आभार मानतो तेव्हा ज्या ज्या विनंत्या आम्ही तुला सादर केल्या आहेत त्या तू ऐकलेल्या आहेस, आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच त्याचं उत्तर तू आम्हाला देणार आहेस. पुढील वेळ आमचं जीवन तुझ्या हाती समर्पित करून ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना प्रवेश म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हा सर्व वाईटपासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरूप येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. देवाची स्तुती असो. आणि परत आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. जसं मी सांगितलं की आपल्याही काही गरजा असतील, विनंत्या असतील, आमचा व्हॉट्सॲप नंबर जर आपल्याकडे असेल तर त्यावर तुम्ही कळवू शकता, किंवा जे चॅनलचं मेसेज आहे त्यामध्ये सुद्धा त्या टेक्स्ट मेसेज तुम्ही टाईप करू शकता. परत तुमच्या सहकार्याबद्दल, सहभागाबद्दल, अभिप्रायांबद्दल खूप खूप आभार मानतो. यापुढे सुद्धा असंच आपण या यूट्यूब चॅनलवर जोडलेले राहूया. अनेक ठिकाणी फिजिकल भक्ती सुरू झालेली आहेत, आणि तरीही आपण ज्या ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळतो, ज्या ज्या वेळेस सवड आहे, संधी आहे, कृपा करून आपल्या चॅनलला भेट द्या. आपल्या मंडळीची जी भक्ती आहे परत या रविवारी होऊ शकत नाही, कारण आपला माहीमीतला हॉल उपलब्ध नसल्यामुळे पुढच्या रविवारी परत उपलब्ध आहे, आणि त्या रविवारी आपण त्या ठिकाणी फिजिकल भेटूया. आणि यूट्यूब चॅनलची भक्ती पण नियमित प्रत्येक रविवारी सुरूच राहील. परत देवाची स्तुती करतो, आणि देव आपल्या सर्वांना येणाऱ्या दिवसामध्ये विशेष करून त्याची दया, त्याची कृपा पुरवो आणि आशीर्वादित ठेवो. ही प्रभूचरणी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना आहे. शालोम.